नमस्कार. आपण पाहतात सामाजिक बातमीने पाहूयाचे काही ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. महापुरुष विचार गौरव समिती तथा सनातन धम्म यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आनंदनगर फर्स्ट गेट उल्हासनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती प्रसंगी सनातन धम्म या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विलास खरात हे मुख्य मार्गदर्शक होते व दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी माननीय वेस मोकळे प्रमुख उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी माता रमाई बद्दल त्यांचा संघर्ष, त्याग, आजच्या समाजात होणारे असंघटितपणामुळे होणारे नुकसान याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी आनंदनगर मधील महिला, पुरुष, तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे मुख्य संयोजन प्राध्यापक अमोल सोनवणे, अनिल खंडागळे, शिवाजी रगडे, समाधान प्रधान, दीपक साठे, बापू सोनवणे, दशरथ पवार, सनील दाभाडे, अनिल जाधव, अर्चित सोनवणे, अखिलेश गुप्ता, अशोक दांडगे, सिद्धार्थ वाघमारे, रमेश साळवे, रेणुका गायकवाड हे होते. नम्रतेनं तिनं आपलं घरातलं कामकाज पूर्ण केलं. कधीही कोणाची तक्रार हिने केलेली नाही. ह्या जे क्वालिटीज आहेत माणसाच्या, हे आमचंच प्रेरणास्थान आहे. या पद्धतीनं जर आपण आपलं जीवन जगलो तर आपल्यालाही यशस्वी जीवन जगता येते. कारण त्यागानं भरलेलं हे सर्व जीवनचरित्र आहे. अशा या रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी दापोली जवळ वनन या गावी झालेला आहे, कोकणामध्ये. वडील भिकू धोत्रेबाई रुक्मिणी गावच्या बाहेर कुटुंब, गावकुसा बाहेर वस्ती असायची पूर्वी. ते गावकुसा बाहेरचं कुटुंब यांना एक मुलगी झाली. तिचं नाव भागीरथी ठेवण्यात आलं. आणि लहानपणी या रमाईचा जो संपर्क आला, रमाईच्या घरामध्ये विठ्ठलाचे अभंग म्हणण्यात येत होते. म्हणजे सुरुवातपासूनच त्यांचा धार्मिकतेशी संबंध आलेला आहे. आणि म्हणून जर तुम्हाला समाज बांधायचा असेल आणि जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला धर्माची, धम्माची फार मोठी आवश्यकता आहे. धर्मामुळे मनुष्य घडतो. आणि म्हणून हे वातावरण, हे संस्कार रमाईवर त्या काळात झालेले आहे. रमाईचे जे वडील आहेत यांचं नाव भिक्खूजी धोत्रे. हे भिक्खू धोत्रे हरणे बंदरावर माशाचे टोपले वाहत होते. टोपले वाहत असताना त्यांना बिमारी झाली. छातीत त्यांच्या कळा येऊ लागल्या. आणि एके दिवशी माशाचं टोपलं आपल्या डोक्यावर असताना, ते टोपलं घेऊन बाहेर कुठं जात असताना माशाची पाठी त्यांना एकदम रक्ताच्या उलट्या झाल्या. आणि रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणीच आपलं जीव सोडून दिला, प्राणत्याग केला.